ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. तुळा राशीच्या मित्रांनो, 15 जुलैनंतर तुमच्या आयुष्यात मोठा बदल दिसू शकतो. कारण करिअर, मानसन्मान आणि प्रगतीशी संबंधित काही महत्त्वाच्या संधी तुमच्यासमोर येऊ शकतात. मात्र एक चुकीची गुंतवणूक, एक घाईघाईत घेतलेला निर्णय किंवा प्रेमसंबंधामधला गैरसमज तुमचा फायदा कमी करू शकतात. मात्र ज्यांनी योग्य संधी ओळखली त्यांच्या आयुष्यात करिअरमध्ये प्रगती, नवीन ओळखी, मानसन्मानात वाढ आणि आर्थिक स्थैर्य मिळू शकतं. मग जुलै 2026 तुमच्यासाठी नेमकं काय घेऊन येत आहे आणि कोणती चूक टाळणे सर्वात महत्त्वाचे आहे? चला तर मग जाणून घेऊया जुलै 2026 मधील प्रमुख ग्रहयोग. 4 जुलैला शुक्र सिंह राशीत प्रवेश करतात. 7 जुलैला बुध मिथुन राशीत वक्री होतात. 15 जुलैला सूर्य कर्क राशीत प्रवेश करतील. मंगळ संपूर्ण महिना वृषभ राशीत राहतील. उच्च राशीतील देवगुरु बृहस्पती संपूर्ण महिना कर्क राशीत राहतील. 23 जुलैला बुध पुन्हा मार्गी होतील. 26 जुलैला शनी मीन राशीत वक्री होतील. मित्रांनो, ही ग्रहस्थिती तुमच्या करिअर, भाग्य आणि प्रतिष्ठेवर विशेष प्रभाव टाकणार आहे. आता बघूया करिअर आणि नोकरी. करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. उच्च राशीतील गुरु तुमच्या कर्मक्षेत्राला बळ देत आहे. 15 जुलैनंतर वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात. प्रमोशन, नवीन जबाबदारी किंवा नोकरीतील बदल यासाठी हा काळ अनुकूल राहू शकतो. काहींना मोठ्या व्यक्तीचे सहकार्य मिळू शकते. आता बघूया धन आणि आर्थिक स्थिती. आर्थिक स्थिती सर्वसाधारणपणे चांगली राहू शकते. उत्पन्न सुरू राहील. नवीन आर्थिक संधी मिळू शकतात. मात्र गुंतवणुकीचे निर्णय घाईघाईमध्ये घेऊ नका, कारण अपेक्षित लाभ थोडा उशिरा मिळू शकतो. आता बघूया व्यवसाय. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना अनुकूल राहू शकतो. नवीन ग्राहक, नवीन संपर्क आणि नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. परदेशाशी संबंधित कामामधूनही लाभ मिळू शकतो. आता बघूया घर, कुटुंब आणि मानसन्मान. कुटुंबाचे सहकार्य मिळू शकते. घरात एखादा शुभ प्रसंग घडू शकतो. ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद मिळू शकतात. समाजात तुम्हाला मान, सन्मान आणि प्रतिष्ठा वाढू शकते. आता बघूया प्रेम संबंधाबद्दल. थोडी सावधगिरी आवश्यक राहील. गैरसमज किंवा घाईघाईत घेतलेले निर्णय नात्यामध्ये अंतर निर्माण करू शकतात. म्हणून संवाद कायम ठेवा आणि संयम बाळगा. मॅरेज लाईफ सर्वसाधारणपणे स्थिर राहू शकते. मात्र छोट्या मतभेदांना मोठे स्वरूप देऊ नका. जोडीदाराशी स्पष्ट संवाद ठेवा. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल राहू शकतो. स्पर्धा परीक्षा, संशोधन, लेखन आणि ॲनालिसिस कामामध्ये यश मिळू शकते. विशेषतः 23 जुलैनंतर एकाग्रता वाढू शकते. आता बघूया आरोग्य. आरोग्याकडे थोडं लक्ष देणं आवश्यक राहील. पोटाशी संबंधित त्रास, तणाव आणि थकवा काहींना जाणवू शकतो. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. जुलै महिन्यातील महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत? 4 जुलैला शुक्र सिंह राशीत प्रवेश करतोय. 7 जुलैला बुध वक्री होतोय. 15 जुलैला सूर्य कर्क राशीत प्रवेश करतोय. 23 जुलैला बुध मार्गी होतोय. 26 जुलैला शनी वक्री होतोय. आता विशेष सावधगिरी काय बाळगायची या महिन्यामध्ये? गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्या. प्रेमसंबंधात घाई करू नका. वाहन चालवताना काळजी घ्या. राग आणि आवेश टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अंतिम निष्कर्ष. तुळा राशीच्या मित्रांनो, जुलै 2026 हा तुमच्यासाठी प्रगती, मानसन्मान आणि करिअरमधला संधीचा महिना ठरू शकतो. विशेषतः 15 जुलैनंतर अनेक गोष्टी तुमच्या बाजूने फिरताना दिसू शकतील. फक्त योग्य निर्णय घ्या, संधी ओळखा आणि संयम ठेवा. कारण जुलै 2026 मध्ये तुमच्या प्रगतीची अनेक दारं उघडण्याची शक्यता आहे. कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रास कोणती आहे आणि जुलै महिन्याकडून तुम्हाला सर्वात मोठी अपेक्षा काय आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री कृष्ण.